माझा नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वांना विनंती करतोय की शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक थेरी प्रचंड व्हायरल केली जाते। त्या थेरीत लोकांना सांगितलं जातंय की मोदींना त्यांच्याच मंत्रिमंडळाने दगा दिलेला आहे आणि यात नाव समोर येतंय जयशंकर यांचं। मुकेश अंबानींनी जयशंकर यांचा वापर करून आपला पैसा आणि शक्ती लावून जगभरात मोदींची बदनामी केलेली आहे आणि या दोन व्यक्तींमुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावल्याचे आरोप सुद्धा त्या थेरीमध्ये केले जात आहेत। एकतर या माहितीत मोदींचे लाडके मंत्री असलेले डॉक्टर एस जयशंकर यांचं नाव आलंय, त्यामुळे भारत सरकारसाठी आणि एकूणच भारतासाठी ही थेरी अत्यंत घातक आणि नुकसानदायक ठरते। लोकांमध्ये सरकारबाबत या थेरीद्वारे अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि मला एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची की ही थेरी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते त्यापैकी 90% माहिती ही खरीच आहे। ही थेरी कोण पसरवतंय यामागचं नाव जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यानंतरही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो। एक तर सर्वात पहिल्यांदा हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की थेरी नेमकं सांगते काय आणि डॉक्टर एस जयशंकर आणि मुकेश अंबानी यांनी मिळून मोदींसाठी कसं जाळं निर्माण केलं आणि त्या जाळ्यात मोदी कसा अडकले हे समजून घेतलं पाहिजे। या संपूर्ण थेरीची कथा सुरू होते ऑपरेशन सिंदूरपासून। ऑपरेशन सिंदूरमध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, जो की मोदींनी अगोदरच सांगितलेलं होतं की पाकिस्तानला आम्ही उत्तर देणार। मोदींची ही पॉलिसी राहिलेली आहे की पाकिस्तान ज्या भाषेत ऐकतो त्या भाषेतच आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी हे भारत सरकारला सांगतायत की गोड गोड बोलून आपण त्यांच्यासोबत एका टेबलावर बसून कोणतीही समस्या ही सुटणारी नाहीये। त्यांना फक्त बंदुकीचीच भाषा समजते आणि त्याच भाषेत समजावणं गरजेचं आहे आणि पंतप्रधान झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून असेल किंवा एअर स्ट्राईक करून असेल त्या भाषेतच, ज्या भाषेत पाकिस्तान ऐकतो, मोदींनी त्यांना समजावलेलं। पण यावेळी पहलगाममध्ये पाकिस्तानने जो हल्ला केला तो अतिशय भीषण होता। त्याला तितकंच भीषण उत्तर देणं मोदींसाठी गरजेचं होतं, नाहीतर त्यांची छवी ही जनतेमध्ये मलिन होणार होती। मोदींना ते उत्तर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा सांभाळणं गरजेचं होतं। त्यासाठी हल्ला करण्याच्या अगोदर सर्व देशांच्या राजदूतांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। त्यांना समजावण्यात आलं की परिस्थिती नेमकी काय आहे आणि भारताला उत्तर देणं का गरजेचं। हे सगळं पूर्वतयारी झाल्यानंतर 6 आणि 7 मेच्या रात्री भारताने पाकिस्तानी आतंकवादी अड्ड्यांवर हल्ले केले। त्याच्या उत्तरामध्ये पाकिस्तानने जेव्हा आपल्यावर ड्रोन हल्ले केले, त्याच्या उत्तरात जेव्हा भारताने त्यांच्या हवाई अड्ड्यांना टार्गेट केलं आणि इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की अमेरिकेने जे पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब लपवलेले होते त्यांवर सुद्धा संकट निर्माण होण्या इतकी परिस्थिती तयार झाली, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे युद्ध सुरू होतं त्यात मध्ये येण्याचा निर्णय घेतला। आणि मग अमेरिकेने मध्ये येणं, त्यानंतर पाकिस्तानने आपल्याला युद्धबंदीसाठी भीक मागणं, हे सर्व काही तुम्हाला माहितीच आहे आणि याबद्दल मी यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेत। यातली सगळी माहिती तुम्हा सर्वांसमोर मी ठेवलेली। पण इथूनच त्या थेरीचा गेम सुरू होतो। एकतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोदींची छवी ही जगभरात प्रसिद्ध झालेली होती, ही फार मोठी झालेली होती की पाकिस्तानसारख्या देशाला चंद मिनिटांमध्येच भारत हा कसा गुडघ्यांवर आणतो आणि आपले शस्त्र किती मजबूत आहेत याची ग्वाही स्वतः भारत सरकारने जगाला दिलेली होती। पण हे सगळं युद्ध सुरू असताना आणि मोदींची वाहवाही होत असताना डोनाल्ड ट्रम्प जेव्हा मध्ये येऊन हे क्लेम करतात की 2 देशांमध्ये युद्धबंदी मीच केली आणि माझ्यामुळेच ही युद्धबंदी झाली आहे, तेव्हा मोदींची छवी ही खालावली आणि जगात आणि देशात सुद्धा जे विरोधी पक्ष, काँग्रेससारखे पक्ष असतील, ते मोदींना प्रश्न विचारायला लागले की आपली परराष्ट्र नीती ही स्वतंत्र नाही आहे का आणि अमेरिकन सरकार, अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या नीतीला प्रभावित करतात का? मोदी हे ट्रम्पचे गुलाम झालेत का? असे प्रश्न सुद्धा विचारले गेले आणि मोदींची छवी जितकी होईल तितकी मलिन करण्याचा प्रयत्न यानंतर केला गेला। आता मोदींसारखा नेता या आरोपांसमोर गप्प तर बसणार नव्हताच, कारण मोदींचा स्वभाव हे जगजाहीर, ते कोणालाही कधी घाबरत नाहीत किंवा त्यांच्यावर आरोप लागत असतील तर त्याला समोर येऊन उत्तर देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे आणि याला सुद्धा ट्रम्प जरी असेल तरी त्यांना उत्तर मिळणार होतं हे निश्चित होतं। आणि थेरीमधला जो दुसरा गेम आहे किंवा मुकेश अंबानी आणि एस जयशंकर यांचा रोल इथूनच सुरू होतो, जेव्हा मोदींनी हे निश्चित केलं की मी ट्रम्पलाही उत्तर देणार आणि भारताची छवी मी जगभरामध्ये मलिन होऊ देणार नाही। आता यात एंट्री होते ORFची, म्हणजे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या संस्थेची।
हे एक थिंक टँक आहे जे भारतात काम करतं आणि आंतरराष्ट्रीय अनेक देशांमध्ये यांची शाखा आहे. नरेंद्र मोदी किंवा अनेक देशांचे जे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा त्यांचे जे डिक्टेटर, हुकुमशहा असतील, या थिंक टँकमध्ये येऊन चर्चा करताना आपल्याला अनेकदा दिसलेले आहेत. या संस्थेचं इतकं इन्फ्लुएन्स आहे भारताच्या परराष्ट्र नीतीवर की काँग्रेसच्या काळापासून, म्हणजे सोनिया गांधी जेव्हा राजनीतीमध्ये आल्या तेव्हापासून ही संस्था आपल्या नीतीवर प्रभाव टाकत आली आहे. पंतप्रधान काय निर्णय घेणार, त्यांना काय सल्ले द्यायचे, इथपर्यंतचे निर्णय किंवा इथपर्यंतचा प्रभाव या संस्थेचं भारत सरकारमध्ये राहिलंय. एखादा राष्ट्रप्रमुख किंवा देशाचा पंतप्रधान किंवा हुकुमशहा जरी असेल तरी तो एकटा कधीच कुठल्या मुद्द्यावर निर्णय घेत नसतो. पहिल्यांदा तो आपल्या मंत्रिमंडळाला विचारणं, जे मंत्री त्याच्या मंत्रिमंडळात आहेत ते सुद्धा कधी स्वतः विचार करत नाहीत. त्यांच्या विचारांवरही अनेक संस्थांचा प्रभाव असतं. हे सगळेच मंत्री राष्ट्रप्रमुखांना सल्ला देण्याच्या अगोदर वेगवेगळ्या संस्था किंवा मोठमोठे जे विचारवंत असतील त्यांच्याशी विचारमसलत करतात. त्यांचे विचार, त्यांचे जे काही बोलणं असेल ते ऐकून घेतात आणि त्यानंतरच आपला एक विचार बनवून ते राष्ट्रप्रमुखांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे या अशा संस्था राष्ट्रीय पॉलिसीवर किती इम्पॅक्ट करतात किंवा किती जास्त प्रभाव टाकतात यातून आपल्याला समजलं पाहिजे. आणि असंच प्रभाव टाकण्याचं काम ही ORF नावाची संस्था करते, जी काँग्रेस काळापासून करत आली. आता यात आश्चर्यकारक नाव म्हणजे ORFची जी अमेरिकेत शाखा आहे त्याचे प्रमुख डॉक्टर एस जयशंकर यांचे सुपुत्र ध्रुव जयशंकर या आहेत. म्हणजे थेरी आपल्याला सांगते की ध्रुव जयशंकर यांच्याद्वारे त्यांच्या वडिलांना, म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले डॉक्टर एस जयशंकर यांच्या विचारांना पहिल्यांदा प्रभावित करण्यात आलं की पंतप्रधानांना तुम्ही हे सांगा की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जरी म्हणत असतील की मी युद्धबंदी केली, त्यावर काही टिप्पणी करू नका किंवा त्या स्पष्टीकरण द्यायला जाऊ नका, नाहीतर भारतावर टॅरिफ लागू शकतात आणि हे संकट भारतावर ओढावून घेऊ नका. थोड्या दिवसांसाठी अपमान सहन करून घ्या. म्हणजे डॉक्टर एस जयशंकरद्वारे मोदींचे विचार प्रभावित करण्याचं काम ORF या संस्थांनी केलं असे आरोप ही थेरी लावते. आता ही ORF संस्था कोण आहे जी पंतप्रधानांना किंवा डॉक्टर एस जयशंकर यांचे विचार प्रभावित करण्यासाठी आणि त्यांना चुकीचा सल्ला देताना ही थेरी सांगते. ORF ही संस्था रिलायन्स ग्रुपच्या मालकीची आहे किंवा ते लोकच यांना फंड करतात असं म्हणू शकतो. त्यातले ट्रस्टी त्यांना जवळजवळ 65% आजचा पैसा आणि यापूर्वी जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा 95% पैसा हे मुकेश अंबानी पुरवायचे. यातही प्रश्न समोर येतो की मुकेश अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना असा चुकीचा सल्ला का देतील? ते तर मोदींचे इतके जवळचे मुख्यमंत्री असल्यापासून मित्र आहेत, त्यांचा पारिवारिक संबंध आहेत आणि मोदींना मग असं अडकवण्याचं काम मुकेश अंबानी का करते? याचं उत्तर येतं. तुम्ही जरा आठवा की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर प्रतिबंध लावताना किंवा जे टॅरिफ त्याने लावले ते लावताना कारण काय दिलं होतं? त्याने म्हटलं होतं की आपण, म्हणजे भारत हा रशियाकडून स्वस्तामध्ये तेल विकत घेतोय आणि तेल विकत घेण्यापासून अमेरिकेला कधीही समस्या नव्हती. चीन सुद्धा आणि युरोपही रशियाकडून तेल आणि गॅस विकत घेतो. उलट अमेरिकेनेच भारताला सल्ला दिलेला होता की तुम्ही रशियाकडून जितकं स्वस्तात मिळेल तितकं स्वस्तात तेल विकत घ्या, जेणेकरून की जागतिक तेलाची किंमत ही स्टेबल राहील, एकदमच भाववाढ होणार नाही, म्हणजे अराजकता पसरणार नाही. त्यामुळे भारताला तेल विकत घेण्यात काही अडचण नाही अशी पॉलिसी अमेरिकेची होती. पण ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावले त्यामागचं कारण हे होतं की आपण स्वस्तात तेल विकत घेऊन इथल्या भारतातल्या खाजगी कंपन्या त्याला रिफाईंड करून अमेरिकन आणि युरोपियन मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये स्वस्तात विकत होते आणि नफा कमवत होते. आणि ट्रम्प यांना त्याचाच धक्का बसलेला होता. त्या कारणानेच त्यांच्या छातीत जळत होतं की जो भारत देश आजपर्यंत तेलाच्या बाबतीत बाजारपेठेत कधीच प्लेयर नव्हताच, खेळाडू नव्हताच, त्यांच्या कंपन्या त्यांचे स्वतःचे ट्रक घेऊन आमच्या बाजारपेठेत घुसले कधी आणि इतक्या कमी किमतीत त्यांना तेल विकता कसा येतोय? जेव्हा हे शोध लावण्यात आलं तेव्हा ट्रम्प यांना कळालं की रशिया हे भारताला अधिकचं, जगाला न सांगता $3चं डिस्काउंट देते आणि ते डिस्काउंट घेऊन भारतातल्या खाजगी कंपन्या त्याला रिफाईंड करून अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठेत फायद्यासाठी विकतायत. आणि हे ट्रम्प यांना सहन नाही झालं, कारण आमच्या मार्केटमध्ये आमच्या कंपन्यांचं बाजार खाऊन भारतीय कंपन्या वाढत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यासाठीच किंवा त्यांनी आणलेलं तेल हे अमेरिकन बाजारपेठेत अजून महाग व्हावं यासाठी भारतावर टॅरिफ लावण्यात आले आणि हे मूळ कारण होतं.
मग तुम्ही म्हणाल की यात मुकेश अंबानी आणि जयशंकर यांचा संबंध काय आणि थेरी आपल्याला काय सांगते? तर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिफाइंड, जी जामनगरमध्ये रिफायनरी आहे, जे एकूण $16 बिलियन आत्तापर्यंत भारताने तेल विकून फायदा कमवला आहे, म्हणजे भारतीय कंपन्यांनी कमवला आहे, त्यातल्या एका कंपनीने म्हणजे रिलायन्स, मुकेश अंबानींनीच त्या 16 पैकी $6 बिलियन $6 बिलियन कमवलेले आहेत. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. आता चित्र स्पष्ट होण्यासाठी एक एक करून जी नावं, जी माहिती मी तुमच्यासमोर ठेवली ते जोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासमोर जरा स्पष्ट चित्र निर्माण होईल. ORF कोणाची संस्था आहे? मुकेश अंबानी यांची. आणि मुकेश अंबानी हे अमेरिकेत, युरोपमध्ये रशियाने स्वस्तात दिलेलं तेल विकत घेऊन त्याला रिफाइंड करून विकत होते. म्हणजे ORFद्वारे ते का सल्ला हे देण्याचा प्रयत्न करत होते की अमेरिकन प्रेसिडेंटला तुम्ही प्रत्युत्तर करू नका. यामागचं कारण तुम्हाला कळून येईल. कारण आपण जे तेल विकतोय त्यावर एकतर जर टॅरिफ लागले तर आपलं तेल महाग होईल आणि आपल्याला नुकसान होईल. त्यामुळे ORFद्वारे डॉक्टर एस जयशंकर यांचे विचार प्रभावित करण्याचा प्रयत्न मुकेश अंबानी करत होते, हे स्पष्ट आपल्यासमोर होतं. आणि डॉक्टर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत, म्हणजे मोदींचे खास मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांना देखील किंवा त्यांच्यावर मुकेश अंबानीद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता, हे देखील आपल्यासमोर स्पष्ट होतंय. आता मोदींचे विचार प्रभावित झाले का याचं उत्तर येतं अजिबात नाही. कारण मोदींनी संसदेत उभं राहून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर केलं की कोणत्याही देशाच्या प्रमुखांचं, ट्रम्प काय तर जगातल्या कुठल्याही नेत्याचं युद्धबंदी करण्यासाठी माझ्यावर दबाव नव्हतं, हे अगदी साध्या आणि सरळ भाषेत मोदींनी सांगून टाकलं. आणि त्यानंतरच हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की 50% टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलं. आणि ते भारताला रोखण्यासाठी नाही, तर मुकेश अंबानी यांना युरोप आणि अमेरिकन बाजारपेठेत विकणारं तेल त्यांना रोखण्यासाठी. हे मार्केट भारताकडे जाऊ नये, भारतातल्या खाजगी कंपन्यांकडे जाऊ नये, यासाठी ट्रम्पने लावलेले टॅरिफ आहेत. आणि ते टॅरिफ आपल्यावर लागू नये यासाठीच ORFद्वारे मुकेश अंबानी हे प्रयत्न करत होते, असं ती थेरी आपल्याला सांगते. त्या थेरीमध्ये 90% सत्यता आहे, जसं मी म्हणालो. कारण मुकेश अंबानी एक व्यापारी व्यक्ती आहेत आणि ते असे प्रयत्न करणारे साहजिक आहे. आणि मुकेश अंबानीच काय, अमेरिका किंवा अशा कुठलाही देश घ्या, त्या देशामध्ये जे व्यापारी आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, आपला व्यापार करण्यासाठी असे नियोजन वापरत असतात. आणि यात काही नवीन गोष्ट नाही. मुकेश अंबानीने देखील हे केलं आणि ORF ही संस्था त्यांच्याच मालकीची आहे, हे देखील आपल्याला कळालेलं आहे. पण डॉक्टर एस जयशंकर यांचं नाव जे मलिन केलं जातंय त्यात किती खरं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण काही प्रश्न आपल्याला विचारले पाहिजेत. जसं मी सुरुवातीला म्हणालो की मोदींचे विचार या थेरीने प्रभावित झाले का, ज्याचं उत्तर नाही आलं. तसंच डॉक्टर एस जयशंकर यांचे विचार प्रभावित झाले का? त्यांच्या मुलाने जरी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही मोदींना सांगा किंवा त्यांच्याद्वारे असा संदेश त्यांना पोहोचवला गेला असेल की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना काही बोलू नका, मग जयशंकर यांच्या विचारांना काही बदल झाला का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तर देखील अजिबात नाही असं येतं. आज सकाळीच त्यांनी केलेलं वक्तव्य आहे की ट्रम्प किंवा त्यांच्या सल्लागारांना असं वाटत असेल की भारतीय कंपन्या या रशियन तेल विकून अमेरिकेत जास्त फायदा कमवत आहेत किंवा पैसा कमवत आहेत, तर तुम्ही तेल विकत घेऊ नका. तुमच्यावर कोणी बंदी तर लावलेली नाही आहे की आमचंच तेल विकत घ्या म्हणून. तुम्हाला घ्यायचं नसेल तर नका घेऊ ना. आता विचार करा की असे स्पष्ट वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला खरंच कोणी प्रभावित करू शकतं का? आणि जयशंकर हे खरंच एक देशभक्त व्यक्ती आहेत, मोदींचे खास आहेत, विश्वासू आहेत. त्यांना दगा देण्याची हिंमत किंवा विचारही डॉक्टर एस जयशंकर सारखा व्यक्ती कधीच करू शकत नाही. आणि जयशंकरनी खरंच दगा दिला असेल किंवा देण्याचा विचारही केला असेल आणि मोदींना जर आतापर्यंत असं कळालं असतं तर जगदीप धनखडजींची जी परिस्थिती आज झाली आहे तशीच परिस्थिती जयशंकरची सुद्धा झाली असती. डॉक्टर एस जयशंकर जर अजूनही मंत्री आहेत म्हणजे याचा अर्थ हाच निघतो की दगा देण्याचा विचार किंवा अशी कोणतीही बातमी मोदींपर्यंत कोणत्याही गुप्तचर संस्थेने पोहोचवलेलं नाही आहे, म्हणजे असं काही झालेलंच नाही. मग हे थेरी कोण प्रपोगेट करतंय, कोण शेअर करतंय लोकांपर्यंत, मुद्दामून ही थेरी पोचावी आणि डॉक्टर एस जयशंकर यांचं नाव खराब व्हावं असं प्रयत्न कोण करत असेल हे नावसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जितकी मी शोधण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या पत्रकारांपर्यंत मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याद्वारे जे नाव माझ्यापर्यंत पोहोचतंय ते नाव म्हणजे भारताचे पूर्व परराष्ट्र मंत्री असलेले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांचे. शशी थरूर यांना काँग्रेस सोडायचं आहे हे सर्वांना माहितीच आहे आणि ते सोडण्यासाठी आपण जर BJPत प्रवेश केलं तर आपल्याला परराष्ट्र मंत्रीपद हवं आहे अशी इच्छा त्यांच्या मनात आहे. आणि ते पद मिळवण्यासाठी डॉक्टर एस जयशंकर जे की मोदींचे इतके विश्वासू राहिलेत
त्यांना बाजूला करणं इतकं सोपं नाही आहे आणि मोदी असं कधीच करणार नाहीत हे शशी थरूर यांना देखील माहिती आहे. त्यामुळे जनमानसात त्यांचं नाव मलिन करायचं, त्यांना बदनाम करायचं आणि जागतिक स्तरावर त्यांनी भारतासोबत देशद्रोह केलाय असे वरच्या स्तराचे आरोप लावायचे आणि सरकारला भाग पाडायचं त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी. आणि जसे ते बाहेर निघाले तसे आपण बीजेपीत प्रवेश करणार आणि आपल्यासाठी ते पद रिक्त राहिलेलं तसे असं नियोजन बनवल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि यात मला सत्यता वाटते, कारण शशी थरूर हे एकतर काँग्रेसी आहेत आणि एक काँग्रेसी व्यक्तीवर मला कदापि विश्वास आजपर्यंत बसलेला नाही. शशी थरूर आज कितीही भारताच्या बाजूने आणि बीजेपीसाठी बोलताना दिसत असले तरी त्यांच्यावर मला खरंच गाडीचा विश्वास नाही आहे, कारण त्यांच्या पत्नीचे आणि त्यांचे देखील यापूर्वी पाकिस्तानसोबत संबंध असल्याच्या बातम्या आपल्यासमोर आलेल्या आहेत. शशी थरूर इतक्या खालच्या पातळीवर जातील यावर मला विश्वास आहे, कारण त्यांची प्रवृत्ती ही काँग्रेसी विचारधारेची आणि काँग्रेसी लोक पद मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हा जगजाहीर इतिहास राहिलेला आहे. आज भारतासाठी अनेक शत्रू निर्माण झालेत आणि अशा आंतरिक शत्रू देखील अनेक आहेत. त्यांच्याद्वारे अशा थेरीज भारत सरकारची आणि त्यांच्या मंत्र्यांची छवी मलिन करण्यासाठी पसरवल्या जातीलच आणि त्यातलीच ही एक थेरी आहे. अशा थेरींवर सहजपणे लोकांनी विश्वास करू नये हा सल्ला देण्यासाठीचा व्हिडिओ बनवलेला आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.